नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जाधव स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन टॅगचे रूल्स बघितले होते। तर आज आपल्याला एमपीएससी ने विचारलेले प्रश्न आपल्याला बघायचे आहे। तर पहिला प्रश्न विचारलेला होता मित्रांनो, आय एम ग्रामरियन। आता याचं आपल्याला क्वेश्चन टॅग करायला आलेलं होतं। तर आता आपण एक रूल दिला होता मागील व्हिडिओमध्ये की आय एम असेल तर आरंट आय घ्यावं आणि आय एम नॉट असेल तर एम आय घ्यावं। तर मित्रांनो, यामध्ये पहिल्या ऑप्शन मध्ये एम आय आहे, दुसऱ्या ऑप्शन मध्ये आरंट आय आहे, तिसऱ्या ऑप्शन मध्ये एमंट आय आहे आणि चौथ्या ऑप्शन मध्ये एम आय नॉट आहे। तर मित्रांनो, आपल्याला आय एम ग्रामरियन तर आय एम असेल तर आपल्याला आरंट आय घ्यायचं आहे। मग आपलं उत्तर राहील ऑप्शन नंबर 2। आता मित्रांनो, यामध्ये बघा दे विल फेल। आता दे विल फेल, मग यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। पहिल्या ऑप्शन मध्ये आहे विल दे, दुसऱ्या ऑप्शन मध्ये आहे वोंट दे, तिसऱ्या ऑप्शन मध्ये आहे विल नॉट दे आणि चौथ्या ऑप्शन मध्ये आहे नॉन। तर मित्रांनो, यामध्ये विल हे वाक्य अफर्मेटिव्ह आहे। जर वाक्य अफर्मेटिव्ह असेल तर टॅग निगेटिव्ह होतो आणि टॅग नेहमी संक्षिप्त नॉट स्वरूपात जोडायचा असतो। तर यामध्ये वोंट दे हे त्याचं वाला आन्सर राहील, आन्सर नंबर 2। वोंट दे none of us knew the way। मित्रांनो, इथे आता हेल्पिंग व्हर्ब्स वापरलेलं नाही आहे। मग आपल्याला जर कोणत्याही वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेलं नसेल तर त्यासाठी आपल्याला डू, डज किंवा डीड हे घ्यायचं असते, टू डू चे रूप। मग यामध्ये बघा V2 आहे, त्यामुळे आपण डीड घेतला, V2 आहे म्हणून आपण डीड घेतलेला आहे। पण वाक्य निगेटिव्ह आहे, वाक्यामध्ये नन वापरलेला आहे, त्यामुळे डीड वी हे त्याचं आन्सर आहे। मग पहिला करता का घेतला तर कारण नन ऑफ अस आहे, अस ची प्रथम आपल्याला इथं घ्यावी लागते। म्हणजेच याचं उत्तर काय राहील, डीड वी। आता चौथं वाक्य बघू, मोनिका इज नॉट व्हेरी टॉल। मोनिका इज नॉट व्हेरी टॉल। आता याचे ऑप्शन आहे इज सी क्वेश्चन मार्क्स, इजंट सी क्वेश्चन मार्क्स, इजंट इट क्वेश्चन मार्क्स अँड डझंट सी क्वेश्चन मार्क्स। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। आता 4 ऑप्शन पैकी आपल्याला जर सहाय्यकारी क्रियापद दिले असेल तर ते घ्यायचं आहे आणि वाक्यात जर नॉट असेल तर घ्यायचा नाही आणि नसेल तर लावायचं आहे त्याला। तर वाक्य बघा, मोनिका इज नॉट व्हेरी टॉल, वाक्य निगेटिव्ह आहे तर टॅग अफर्मेटिव्ह होणार। मग इजंट आणि पहिला करता सी क्वेश्चन मार्क्स। मग मोनिका हे मुलीचं नाव आहे त्याच्यामुळे सी आलेलं आहे, मुलाचं नाव जर असतं तर ही आलेलं असतं आणि एकवचनी निर्जीव वस्तू असती तर इट आलेलं असतं। मग पुढचं मित्रांनो, नेक्स्ट सेंटेन्स, मदर वुड लिफ्ट मी अप। मदर वुड लिफ्ट मी अप। तर यामध्ये आपल्याला वुडंट सी हे त्याचं वालं ऑप्शन राहील। लेट्स गो नाऊ। आता जर आपण बघितलं की क्रियापद म्हणजेच वाक्याची सुरुवात जर लेट्स न झालेली असेल तर आपल्याला शॉल वी घ्यायचा आहे। तर आपण लिहिलेलं आहे शॉल वी। यू आर न्यू अराउंड हिअर, वाक्य अफर्मेटिव्ह आहे त्यामुळे आपल्याला आर आणि संक्षिप्त नॉट म्हणजे आरंट यू। ठीक आहे मित्रांनो, ही महत्वाचे रूल आहेत। तर ते आपल्याला मागील 2 व्हिडिओ मध्ये आपण घेतलेले आहे। ते जर चांगल्या तऱ्हेने केले तर हे वाक्य आपल्याला असे। तर मित्रांनो, पुढील सेंटेन्स आहे, इट इज सिम्पली अ मॅटर ऑफ रिफ्लेक्शन।
हे वाक्य आपल्याला आलेलं आहे आणि हे विचारलेलं वाक्य आहे PSI साठी. इट इज सिम्पली अ मॅटर ऑफ रिफ्लेक्शन. तर यासाठी आपल्याला क्वेश्चन टॅग बनवायचा होता. तर मग क्वेश्चन टॅग मध्ये काय येणार तर आपण बघू. पहिल्या ऑप्शन मध्ये आहे डझंट इट क्वेश्चन मार्क्स, इज इट क्वेश्चन मार्क्स, व्हाय इज इट क्वेश्चन मार्क्स आणि चौथ्या ऑप्शन वर आहे इजंट इट. तर मित्रांनो 4 नंबरचा आपलं ऑप्शन जाईल, कारण वाक्य अफर्मेटिव्ह आहे. वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब सुद्धा दिलेला आहे, तो घ्यायचा आहे, त्याला संक्षिप्त नॉट जोडायचा आहे आणि पहिला कर्ता घ्यायचा आहे. तर त्याच्या पुढील वाक्य आहे आय एम द हॅपीएस्ट मॅन इन द टाउन आणि इकडे आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे, ती क्वेश्चन टॅग ऍड करायचा आहे. तर बघा एमंट आय क्वेश्चन मार्क्स, सेकंड वर आहे आरंट आय क्वेश्चन मार्क्स, थर्ड वर आहे एम आय क्वेश्चन मार्क्स आणि फोर्थ वर आहे इजंट आय क्वेश्चन मार्क्स. मग आपण म्हटलं की आय एम असेल तर आरंट आय घ्यावं. मग आपलं उत्तर राहील नंबर 2 चं आरंट आय. सी फाउंड अ पर्स फुल ऑफ मनी. सी फाउंड अ पर्स फुल ऑफ मनी. तर मित्रांनो यामध्ये पहिला ऑप्शन आहे डिडंट सी, दुसरा आहे डझंट सी, डिड दे आणि चौथा आहे नन. मग या 4 ऑप्शन पैकी आपलं उत्तर कोणतं राहील तर ऑप्शन नंबर 1, कारण याच्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप वापरलेलं आहे आणि क्रियापदाचं दुसरं रूप वापरलेलं असेल आणि सहाय्यकारी क्रियापद नसेल तर आपल्याला डिड घ्यायचं आहे आणि डिड सोबत नॉट, मग डिडंट सी. फ्यू पीपल न्यू द आन्सर. आता फ्यू पीपल न्यू द आन्सर. आता फ्यू, लिटिल असे जर शब्द असेल तर ते नकारार्थी अर्थाने वापरले जाते, म्हणजेच वाक्य आपलं नकारार्थी आहे. पण क्रियापदाचं दुसरं रूप असल्यामुळे आपल्याला डिड घ्यायचं आहे आणि फ्यू साठी दे घ्यायचं आहे. मग मित्रांनो नंबर 1 चा आपलं ऑप्शन राहील डिड, दे आणि क्वेश्चन मार्क्स. हा बरेल आपला क्वेश्चन टॅग. सी इज राईट. आता याच्यामध्ये सी इज राईट, मग इजंट सी. मग बाकीचे ऑप्शन दिलेले आहे इज सी, सी इज, तर कोणतं उत्तर राहील तर इजंट सी हे आपलं आन्सर राहील. माया सेल्डम, हा निगेटिव्ह वर्ड्स इथे आलेला आहे, निगेटिव्ह या अर्थाने वापरल्या जाते. माया सेल्डम विजिट मीना अँड कंपनी. मग आपल्याला व्हिजिटला यस लागला आहे, पहिलं रूप आहे, त्यामध्ये यस यस लागला तर आपल्याला डज घ्यायचं असते. मग आपण घेतलेला आहे डज आणि त्यासोबत पहिला कर्ता, माया मुलगी आहे म्हणून सी, म्हणजेच डज सी. मग नॉट का नाही घेतलं तर कारण हा शब्द निगेटिव्ह अर्थाने वापरला जातो. मग दुसऱ्या ऑप्शन मध्ये आहे डझंट सी, डिड सी आणि डिड नॉट सी. तर आपले आन्सर कोणतं राहील डज सी. मित्रांनो अशीच प्रॅक्टिस करा क्वेश्चन टॅगची आणि दिलेले मागचे 2 व्हिडिओ फार महत्त्वाचे आहे यासाठी आणि यावरच बऱ्याच प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे. थँक्यू.